खूपच रोमांचक सामना सेमी फायनलचा सामना साई स्पोर्ट्स वर्सेस सिद्धिविनायक मुरबाड. दोन्ही संघ नावाजलेले असे संघ. सिद्धिविनायक मुरबाड संघाची सलामीची जोडी राजेश आणि हरेश मैदानात. साई स्पोर्ट्स संघाकडनं वैयक्तिक आणि सांघिक पहिले षटक घेऊन येतो तो श्रावण. पहिलं षटक श्रावण्याचं. समोर उभा असलेला फलंदाज हा डिटर फलंदाज राजेश. पहिला चेंडू श्रावण्याचा राजेश साठी. सुरेख टोळा चेंडू. चेंडू जातो तो सीमारेषेबाहेर. धर्मवीर षटकार पहिल्या चेंडूवर. संघाचं खातं गोलतं ते 6 धावांनी. प्रेक्षक चेंडू द्यायचंय. षटकातील पुढील चेंडू श्रावण्याचा. खूपच सुरेख असा पहिला चेंडूवर समाचार घेतला तो राजेश यांनी. चेंडू पाठवला तो 6 धावांसाठी. पुढील चेंडू श्रावण्याचा राजेश साठी. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. चेंडू जातो तो सीमारेषेबाहेर. धर्मवीर षटकार. सलग 2 चेंडूवर 2 षटकार मारलेत ते राजेश यांनी. संघाची धावसंख्या होती ती 12. तिसरा षटकार जर राजेश यांनी मारला तर 1100 रुपयाचं पारितोषिक मनोहर चौधरी याचकडनं देण्यात येणार आहे. मनोहर चौधरी साहेब यांच्याकडनं सलग जर तिसरा षटकार मारला तर 1100 रुपयाचं पारितोषिक राजेश याला देण्यात येणार आहे. पुढील चेंडू श्रावण्याचा. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकलाय चेंडू. पंचांनी वाईट घोषित केलाय. संधी अजूनही कायम आहे. तिसरा चेंडू बाकी आहे. षटकार मारल्यास 1100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे मनोहर चौधरी साहेबांकडनं. पुढील चेंडू श्रावणचा. सुरेख चेंडू. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या होती ती 14 धावा. लगातार 3 चौकार जर मारले तर 250 रुपयाचं पारितोषिक मनोज चौधरी साहेब यांच्याकडनं देण्यात येणार आहे. 3 षटकारास 1100 रुपये. पुढील चेंडू श्रावण्याचा राजेश साठी. सुरेख चेंडू. तितका सन्मान दिला आणि 1 धाव जमा केली ती आपल्या खात्यामध्ये. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या होती ती 15 धावा. पुढील चेंडू श्रावण्याचा हरेशसाठी. सुरेख चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या होती ती 15. पुढील चेंडू श्रावण्याचा. सुरेख असा टोळा चेंडू. चेंडू जातो तो 1 बाउन्स चौकार. धावसंख्या होती ती 19 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 19.
एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 19. सिद्धिविनायक मुरबाड संघाची सुंदर अशी सुरुवात केली आहे राजेश आणि हरेश यांनी. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत होतो जेडी साई स्पोर्ट्स शहापूर संघाकडनं. नावाजलेला असा हा गोलंदाज तितकाच नावाजलेले असे फलंदाज त्याच्यासमोर उभे राजेश आणि हरेश. जेडी यांचा पुढील चेंडू सुरेख तोळा चेंडू चेंडू जात होतो पहिला चेंडू आणि धर्मवीर षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 25. खूपच सुरेख अशी आणि आक्रमक अशी फलंदाजी करतो तो राजेश. पहिला राऊंड पासन आतापर्यंत मला वाटतं पहिल्या चेंडूवर षटकार मारतोय. जेडी याचा पुढील चेंडू राजेश साठी. सुरेख असा टोळा चेंडू पॉइंटच्या दिशेनं चौकार. धावसंख्या खूपच गतीने वाढते. धावसंख्या होती ती 29. पुढील चेंडू जेडी याचा राजेश साठी. सुरेख चेंडू. या चेंडूवर एक धाव पूर्ण करतो राजेश. धावसंख्या 1. संख्या होती ती 30. सावध अशी तितकीच आक्रमक अशी सुरुवात म्हणता येईल ती सिद्धिविनायक मुरबाड संघाची. जेडी याचा पुढील चेंडू हरेश साठी. सुरेख असा टोळा चेंडू चेंडू जातो तो सीमारेषे बाहेर. धर्मवीर चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 34. षटकातील 2 चेंडू बाकी. खूपच आक्रमक सुरुवात म्हणता येईल सिद्धिविनायक मुरबाड संघाची. चौतीस धावा. दुसरं षटक मार्गपथावर. पुढील चेंडू जेडी याचा. फुलटॉस चेंडू आणि तितकाच सुरेख फटका म्हणता येईल तो हरेश याचा. चेंडू जात होतो सीमारेषेबाहेर. धर्मवीर चौकार. धावसंख्या 4 ने वाढते 38. अजून जर एक चौकार लगातार मारला तर 250 रुपयाचं पारितोषिक येते मनोहर चौधरी साहेबांकडून देण्यात येणार आहे. तिसरा जर चौकार हर्षांनी मारला शेवटचा चेंडू तर 250 रुपयाचं पारितोषिक मनोहर चौधरी साहेबांकडे देण्यात येणार आहे. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या होती ती 38 धावा. खूपच आक्रमक अशी सुरुवात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या झाली ती 38 धावा सिद्धिविनायक मुरबाड संघाची. पहिल्या षटकामध्ये श्रावण याने 19 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जेडी यांनी सुद्धा 19 धावा दिल्या आहेत
आता मात्र नावाजलेला असा गोलंदाज संदीप निमसे साई स्पोर्ट्स संघाकडनं वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय. मी म्हटलं होतं दोन्ही संघ नाव तुल्यबळ असे दोन्ही संघांमध्ये नावाजलेले फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत. हा सामना अटीतटीचा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत कोण विजयी होईल हे सांगणं सोपं नाहीये. दरम्यान संदीप याचा पहिला चेंडू राजेशसाठी. सुरेख असा टोळा चेंडू चेंडू हवेमध्ये सावंत तिथे हजर आणि राजेशाच्या पारीचा अंत. राजेशची जागा घेण्यासाठी येतो तो प्रवीण उर्फ भावड्या. वैयक्तिक 24 धावा करून बाद होतो तो राजेश. सुरेख अशी फलंदाजी सिद्धिविनायक मुरबाड संघाकडनं. संदीप याचा पुढील चेंडू. आता मात्र स्ट्राईकला येतो हरेश. चेंडू हवेमध्ये परंतु चेंडू जात इथं बाद होतोय हरेश. सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत ते संदीप यांनी. खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल. हरेश बाद झाल्यानंतर येतोय तो सुनील. सुरेख अशी गोलंदाजी करतोय. चांगली अशी गोलंदाजी संदीप निमसे याचकडनं. सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत आणि आता हा हॅट्रिक चेंडू संदीप यांच्या हातामध्ये. संदीप याचा तिसरा चेंडू प्रवीणसाठी. सुरेख असा टोळा चेंडू चेंडू हवेमध्ये आणि हा जातोय सीमारेषेबाहेर. धर्मवीर षटकार. धाव संख्या 6 ने वाढते 44. सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद केले संदीप यांनी. तिसऱ्या चेंडूवरती चांगला असा समाचार घेतला तो भावडे यांनी. संदीप यांचा पुढील चेंडू. सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू. धाव संख्या मात्र स्थिर 44. संदीप याचा पुढील चेंडू भावड्यासाठी. सुरेख असा टोळा चेंडू. चेंडू जातो सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी धर्मवीर चौकार. धाव संख्या 4 ने वाढते 48 धावा. संदीप याचा भावड्यासाठी शेवटचा चेंडू या षटकामधील. हवेमध्ये चेंडू हजर आणि जे सुटतोय तो भावड्याचा. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या होती 50 धावा. अर्धशतक धाव बलकावं लागतं ते सिद्धिविनायक मुरबाड संघाचं 3 षटकामध्ये. 3 षटकामध्ये 50 धावा.
मॅच बॉल आलेला आहे. अर्धशतक लागलं ते सिद्धिविनायक मुरबाड संघाचं. सांघिक चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो तो जेडी. सामना करेल तो सुनील. पहिला चेंडू जेडी याचा. सुरेख असा टोळा चेंडू. चेंडू जातो तो सीमारेषेबाहेर. धर्मवीर चौकार. धाव संख्या 4 ने वाढते. 54 धावा. पुढील चेंडू जडियाचा सुनील साठी. सुरेख चेंडू म्हणता येईल परंतु एक धाव बसून रोखू शकत नाही ते सुनील याला. धाव संख्या 55. षटकातील तिसरा चेंडू जडियाचा. आता मात्र स्ट्राईकला येतो भावड्या. फुलटा चेंडू परंतु तितकाच फायदा न उठू शकला तो भावड्या. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सुरक्षित पूर्ण. धाव संख्या 2 ने वाढली. 57. षटकातील चौथा चेंडू जेडीयांचा भावड्यासाठी. सुरेश चेंडू. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर. 57. षटकातील पुढील चेंडू घेऊन जातो तो जेडी भावड्यासाठी. फुलटॉस चेंडू पंचांनी नो घोषित केला. फ्री हिट असेल. धाव संख्या 1 ने वाढली. 58. फ्री हिट. या चेंडूवरती फ्री हिट असेल. बघूया किती फायदा उठवतो तो भावड्या. फुलटॉस चेंडू आणि चेंडू जातोय तो. खूपच सुरेख असा क्षेत्ररक्षण होतं ते श्रावणाच्याकडनं. मात्र 2 धावांपासून रोखू शकत नाही. खरोखरच खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण श्रावण यांचं. 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत तर श्रावण यांनी. धाव संख्या होती ती 60. षटकातील शेवटचा चेंडू. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं श्रावण यांनी. संघासाठी 4 धावा नक्कीच वाचवल्या आहेत. याचा फायदा नक्कीच त्यांना पुढील इनिंग मध्ये होणार आहे. शेवटचा चेंडू जेडीयाचा. सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू. धाव संख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आहे ती 60 धावा.
या इनिंग मधलं शेवटचं शतक, पाचवं शतक घेऊन येतो तो साई स्पोर्ट संघाकडनं कामे. कामेशाचा पहिला चेंडू मारा गेल तो सुनील. सुरेखाची फलंदाजी होती ती सिद्धिविनायक मुरबाड संघाकडनं. सुरेख चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 1 ने वाढली 61. षटकातील पुढील चेंडू भावेशाचा मारा गेल तो भावड्या. कामेशाचा पुढील चेंडू सुरेख चेंडू तितकाच सुरेख असा फटका आणि तितकंच सुरेख असं क्षेत्ररक्षण होतं ते श्रावण्याकडनं. 2 धावा पूर्ण होतात. धावसंख्या 2 ने वाढली 63. पुढील चेंडू कामेशाचा सुरेख चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 1 ने वाढली 64 धावा. या इनिंग मध्ये 3 चेंडू बाकी. पुढील चेंडू कामेशाचा नो बॉल फिट. धावसंख्या 1 ने वाढली 65. पुढील चेंडू कामेशाचा मारा करेल तो सुनील. सुरेखाशी गोलंदाजी आतापर्यंत कामेशाची. सुरेख असा चेंडू होता तितकाच सुरेख असं एकदा पूर्ण होते ती सिद्धिविनायक मुरबाड संघाकडनं. धावसंख्या 1 ने वाढली 66. षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. कामेशाचा षटकातील पुढील चेंडू बावड्यासाठी. चेंडू पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या होती 68. या इनिंग मधला शेवटचा चेंडू कामेशाचा भावड्यासाठी. आठच गेला ना. कामेशाचा शेवटचा चेंडू
फुलटॉस चेंडू होता आणि सुरेख असा झेल घेतला तो समीर याने. धावसंख्या झाली ती 68. विजयासाठी 69 रनांची गरज साई स्पोर्ट्स शहापूर संघाला. अडुसष्ट धावा पूर्ण केल्यात त्या पहिल्या इनिंग मध्ये सिद्धिविनायक मुरबाड संघानं. 3 गड्यांच्या मोबदल्यात 68 धावा केल्यात त्या सिद्धिविनायक मुरबाड संघानं आणि 69 बॉल घे पाहिजे 69 धावांचं आव्हान ठेवलं ते साई स्पोर्ट्स शहापूर संघासमोर. प्रेक्षकांची सुजय सुजय तिथं थांबू नको. बॅग दे, बॅटी दे, इकडे दोन्हीला पण सांग. नाही नाही 5च बॅटी होते माझ्याकडे. गाड्या बॅट दे रे सुजय. चेंडू द्यायचंय सिद्धिविनायक मुरबाड संघ. चेंडू बाहेर द्यायचंय. घ्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. साई स्पोर्ट्स संघाची सलामीची जोडी. साई स्पोर्ट्स संघाकडनं 69 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये संदीप आणि अभि. लगातार 3 षटकारावर 1500 रुपयाचं पारितोषिक मनोज चौधरी साहेब यांच्याकडनं देण्यात येणार आहे. सागर सांघिक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो सिद्धिविनायक मुरबाड संघाकडनं. सागर स्ट्राईकला तो अभि, नॉन स्ट्राईकला तो संदीप. नावाजलेले दोन्ही फलंदाज साई स्पोर्ट्स संघाचे. पहिला चेंडू सागर याचा मारा करील तो अभि. सुरेख चेंडू. चेंडूवर 1 धाव पूर्ण होते. संघाचं खातं खोलतं ते 1 धावेनं. पुढील चेंडू सागराचा स्ट्राईकला तो संदीप. बॅटची कडा घेऊन गेला चेंडू आणि संदीप बाद होतोय. पहिला गडी बाद होतो तो साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा संदीपच्या रूपानं. सुरेख अशी गोलंदाजी होती ती सिद्धिविनायक मुरबाड संघाकडनं सागर याची.
संदीप बाद झाल्यानंतर येतो तो हार्ड हिटर फलंदाज कैलास. षटकातील तिसरा चेंडू सागर याचा कैलाससाठी. हवा पण इकडनं आल्या की त्याला opposite. सुरेख. सर्व प्रेक्षकांना आनंदी असा क्षण. युट्यूबवर जर लाईव्ह असेल तर प्रेक्षक खूपच मजा घेत असतील असा हा क्षण. कोणत्याही प्रकारचा कॉल न घेता एक दुसरे धावत होते. तीन चेंडू आणि एक धाव. सुरेख अशी गोलंदाजी होती ती सिद्धिविनायक मुरबाड संघाकडनं. सागर याची. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू अवांतर घोषित केला. धावसंख्या 1 ने वाढली. 2. 1 गडी बाद 2 धावा. सुंदर गोलंदाजी मुरबाड संघाकडनं आणि दरम्यान स्क्वेअर मारा. पंचांचा वाईटचा इशारा आणि अवांतर धावसंख्येने भर. धावसंख्येत 1 ने वाढ पडते. धावसंख्या होते 4. स्क्वेअर मारा केला तो सागर यांनी. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या होती ती 4 धावा. पुढील चेंडू सागर याचा कैलाससाठी. सामना चालू ठेवायचा आहे पंच. पुढील चेंडू सागर याचा कैलाससाठी. सुरेख असा टोळा चेंडू. चेंडू जातो तो सीमा रेषेबाहेर. धर्मवीर षटकार. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या होती दोन्ही अंकावरती 10. चेंडू द्यायचा आहे. रन 4 चेंडू 10 धावा. तीन चेंडूमध्ये सुरेख अशी गोलंदाजी केली होती, परंतु चौथ्या चेंडूवरती खणखणीत असा षटकार मारला तो कैलास याने. मी म्हटलं होतं खूपच दोन्ही संघामध्ये नावाजलेले असे फलंदाज आहेत साई स्पोर्ट्स शहापूर तसेच सिद्धिविनायक मुरबाड संघामध्ये. षटकातील पुढील चेंडू सुरेख चेंडू. सुरेख चेंडू म्हणता येईल. धावसंख्या 10. षटकातील शेवटचा चेंडू सागर याचा कैलाससाठी. सुरेख चेंडू. चेंडू आता तो डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या होती ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर 11. सुरेख गोलंदाजी 38च्या सर्कलमध्ये सागर याची.
एक षटकार दिलाय आणि 5 धावा अशा 11 एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं ते संदीपच्या रूपाने त्यांना. पुढील गोलंदाज सिद्धिविनायक मुरबाड संघाकडनं राजेश ज्यांनी आपल्या फलंदाजीमधून धावांचा वर्षाव केला होता असा हा राजेश. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक राजेशाचं. मारा करतील ते कैलास. राजेशाचा पहिला चेंडू सुरेख चेंडू आणि यष्टी चित करतो तो कैलासाला. दुसरा झटका साई स्पोर्ट शहापूर संघाला. आता मी नवीन आहे ना शिकतोय ना तुझ्यासारखं नाही म्हणून मार्शिल सावंत पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचीत केलं ते कैलासाला. राजेश यांनी धाव संख्या 11. राजेशाचा पुढील चेंडू आता मात्र स्ट्राईकला आहे तो हा डिटर फलंदाज श्रावण. पहिला चेंडू कैलास बा. दुसरा चेंडू श्रावणसाठी. खूपच सुरेख चेंडू. सुरेख चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. धाव संख्या 1 ने वाढली 12. पुढील चेंडू अभिसाठी राजेशाचा. सुरेख असा टोळा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे हजर. एक धाव पूर्ण होते. धाव संख्या 1 ने वाढली 13. षटकातील चौथा चेंडू राजेशाचा. आता मात्र स्ट्राईकला श्रावण. सुरेख असा टोळा चेंडू एक धावेवर समाधान मानतो तो श्रावण. धाव संख्या 1 ने वाढली 14 धावा. षटकातील पुढील चेंडू राजेशाचा अभिसाठी. सुरेख चेंडू सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू राजेशाचा. धाव संख्या येते 14. 2 गडी बाद 14. सुरेख असा टोळा चेंडू
एक धाव पूर्ण होते. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर येते 15. 2 गडी बाद 15 धावा. अठरा चेंडू 54 धावांची गरज विजयासाठी. 18 चेंडू 54 धावा. सामना चालू करायचा आहे. सिद्धिविनायक मुरबाड संघ टाइमपास नको. 18 चेंडू मध्ये 54 धावांची गरज विजयासाठी. धाव संख्या झाली ती 15. 2 गडी बाद 15 धावा. 2 षटक संपलेले आहेत. तिसरं षटक बावड्याचं. सुरेख चेंडू. धावसंख्या 1 ने वाढली. 16. 17 चेंडू 53 धावा. बावड्याचा पुढील चेंडू श्रावणसाठी. चेंडू हवेमध्ये आणि ते झेल बाद होतोय. श्रावण. धाव संख्या स्थिर आहे. धाव संख्या ती 16 धावा. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय तो निलेश. 16 चेंडू 53 धावांची गरज. पुढील चेंडू भावड्याचा. मारक येईल तो अभि. सुरेख अशी गोलंदाजी होते ते सिद्धिविनायक मुरबाड संघाकडनं. आता मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतो आणि सुरेख असा झेल. अभियाच्या पारीचा अंत. 4 गडी बाद 16 धावा. साई स्पोर्ट्स संघाची धावसंख्या. फलंदाजीसाठी जातोय तो महेश. आता मात्र हॅट्रिक चेंडू भावड्याच्या हातामध्ये. 3 चेंडू मध्ये 2 गडी बाद करून 1 धाव दिली ती भावड्या यांनी. सुरेख अशी गोलंदाजी होती ती सिद्धिविनायक संघाच्या गोलंदाजाकडनं. पूर्णपणे जखडून ठेवले ते साई स्पोर्ट्स संघाला. 4 गडी बाद 16 धावा. पुढील चेंडू भावड्याचा निलेशसाठी. तीन चेंडू बाकी. भावड्याचे सुरेख चेंडू. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धाव संख्या 17.
निलेश याच्यासाठी पुढील चेंडू भावड्याचा. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर 17 धावा. षटकातील शेवटचा चेंडू भावड्या याचा निलेशसाठी. सुरेख टोळा चेंडू 6 धावांसाठी. चेंडू द्यायचंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23. बारा चेंडू आणि 46 धावांची गरज. साई स्पोर्ट शहापूर संघाला 12 चेंडू 46 धावा. मी लात मारलो मस्त. राजेश यांचं दुसरं षटक, सांघिक चौथं षटक. पहिल्या चेंडूवरती चांगला असा समाचार घेतलाय महेश यांनी. चेंडू जातो तो सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या होती ती 29 धावा. पुढील चेंडू राजेशाचा महेशसाठी. सुरेख असा टोळा चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे हजर. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 1 ने वाढली 30 धावा. षटकातील तिसरा चेंडू राजेशाचा, मारा करेल तो निलेश. सुरेख असा टोळा चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे हजर. दरम्यान 1च धाव पूर्ण होते. धावसंख्या होती ती 31. षटकातील चौथा चेंडू राजेशाचा. 9 चेंडू मध्ये 38 धावाची गरज विजयासाठी. इथे गडी बाद होतो तो महेशच्या रूपानं. आठ चेंडू 38 धावा. पुढील फलंदाज मुन्ना पठाण. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 5 गडी बाद 31 धावा. सामना पूर्णपणे सिद्धिविनायक मुरबाड संघाकडे झुकताना. पुढील चेंडू राजेशाचा. सुरेख असा टोळा चेंडू. एकच धावावर समाधान मानावं लागेल ते मुन्ना यांना. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या होती ती 32. षटकातील शेवटचा चेंडू राजेशाचा. 7 चेंडू 37 धावा. सर्व षटकार मारावे लागतील ते निलेश याला.
सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 धावा. विजयासाठी 6 चेंडू आणि 37 धावांची गरज. 6 चेंडू आणि 37 धावा. आपलं सामान भरा. पहिला चेंडू सुहासांचा. चेंडू हवेमध्ये आणि झेल सुटतोय. दरम्यान एक धाव पूर्ण होते. पाच चेंडू 35 धावा. 36 धावा. 5 चेंडू 36 धावा. आणि हा चेंडू गगनभेदी षटकार. चार चेंडू 30 धावा. काही चमत्कारच करू शकतो. 4 चेंडू 30 धावा. निर्धाव चेंडू. सामना पूर्णपणे सिद्धिविनायक मुरबाड संघाने खिशामध्ये घालण्याचा मान मिळवला तो. आणि धर्मवीर चषकामध्ये फायनलसाठी पुन्हा एकदा सुरेख फटका आणि षटकार. षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. दोन चेंडू 24 धावा. सुरेख अशी क्षेत्ररक्षण तिथे. आणि सामना पूर्णपणे सिद्धिविनायक मुरबाड संघानं जिंकला आहे. संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक. आजच्या दिवसातील सामने समाप्त झाले आहेत. भेटूया उद्या सकाळी